आज आपण कुणाल सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. तर आपण कुणाल सरांना पहिला प्रश्न विचारू. सरांना विनंती आहे की आपण आपला परिचय द्यावा. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर रवींद्र भिकाजी कुणाळे आणि मी आता सध्या ॲज अ फिजिकल डायरेक्टर स्पोर्ट्स टीचर म्हणून टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय येथे गेली 25 वर्ष कार्यरत आहे. बर. तर माझा दुसरा प्रश्न, आपले जन्मस्थळ कोणते आहे? माझं जन्मस्थळ बार्शी येथील असून माझा जन्म 18 जानेवारी 1976 रोजीचा आहे. सध्या तुम्ही कुठे कार्यरत आहात? सध्या मी टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी या महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहे. तुम्हाला लहानपणी काय व्हावे असे वाटत होते? माझी लहानपणापासूनच आवड होती की आपण कुठल्या तरी एखाद्या प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी म्हणून कुठंतरी कार्यरत राहावे. परंतु काही अडचणी आणि योग्य मार्गदर्शन न लाभल्यामुळे मी सध्या त्या माझ्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मग तुम्ही या क्षेत्रात कसे आला? मला लहानपणापासून खेळाची आवड होती. ज्यावेळेस मी लहानपणी होतो त्यावेळेस मला माझे वडील व्हॉलीबॉल वगैरे खेळायला घेऊन जात होते. त्या पद्धतीने मी लहानपणापासूनच व्हॉलीबॉल, क्रिकेट आणि मैदानी स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत होतो. माझी आवड त्यातच होत गेली आणि नंतर मी BPED MPED केलं आणि शारीरिक शिक्षण संचालक म्हणजे स्पोर्ट्स टीचर म्हणून आता सध्या कार्यरत आहे. तुम्हाला आवडणारे खेळ कोणते आहे? माझा सर्वात आवडता खेळ म्हणजे लहानपणापासूनच मी क्रिकेट खेळत आलेलो आहे आणि महाविद्यालयीन स्तरावर मी क्रिकेट आणि ॲथलेटिक्स म्हणजे मैदानी स्पर्धा यामध्ये विविध स्तरावर मी पार्टिसिपेशन केलेलं आहे. तुम्ही कोणत्या खेळात नॅशनलला जाऊन आला व खेळला आहात? मी महाविद्यालयीन काळात ॲथलेटिक्स म्हणजे मैदानी स्पर्धेमध्ये 3 वेळा नॅशनल म्हणजेच ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धा ग्वाल्हेर, पतियाळा अशा ठिकाणी विविध ठिकाणी या स्पर्धा झाल्या होत्या. यामध्ये मी 100 मीटर स्पर्धा, 200 मीटर स्पर्धा आणि रिले 100x4, 4 आणि 4x400 अशा रिलेमध्ये भाग घेऊन मी ते ऑल इंडियाला आम्ही पदक मिळालं होतं. तर आपण आता सरांना भेटलेल्या पारितोषिक बद्दल जाऊ. ते बघा, सरांना तिथे भेटलेले आहेत पारितोषिक. हे सगळे काही मॅन ऑफ द मॅच क्रिकेटमध्ये भेटले आहेत. सर खूप भारी क्रिकेट खेळतात म्हणून त्यांना सगळे असे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे ट्रॉफी आहेत व ते किती भारी खेळतात. असे तुम्ही अजून त्या साईडला बघू शकता, ते मोठे मोठे ट्रॉफी त्यांना भेटले आहेत, टीमचे कॅप्टन म्हणून भेटलेले आहेत. तर आपण मग तुमचा पुढचा प्रश्न, तुमच्या किती मुलांना तुम्ही नॅशनलला खेळवलं आहेत? मी सध्या कार्यरत असलेल्या या विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयात माझे एकूण 30 ते 40 मुलं, त्यापैकी 20 ते 25 मुलं आणि 15 ते 20 मुली असे नॅशनल स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत. आणि एकूण 15 मुली प्रशासकीय सेवेत म्हणजे पोलीस भरती वगैरे असेल किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मुलं पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेले आहेत. तर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की मी विनंती करतो तुम्ही सांगावे की तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? माझा तुमच्या आणि तुमच्या वयातील सर्वच विद्यार्थ्यांना एक संदेश द्यावा इच्छितो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रात तुम्ही पूर्ण डिव्होशन देऊन तुम्ही त्यात काम केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय ठेवलं पाहिजे. जे तुम्हाला घडायचंय, व्हायचंय ते ध्येय समोर ठेवून आपण त्या पद्धतीनंच तुम्ही त्याची तयारी सुरू केली पाहिजे. आणि तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या इंटरव्ह्यूसाठी एवढा वेळ दिला. थँक्यू सो मच. धन्यवाद.